सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द भागात सध्या वीज पुरवठ्याबाबत गंभीर समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली गेली आहे। अनेक गावांमध्ये वारंवार वीज खंडित होतीये। शेतीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा नियमितपणे मिळत नाही। त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। तर काही ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे मोटारी आणि इतर उपकरणं व्यवस्थित चालत नाहीत। अनेक वेळा तक्रारी करूनही समस्या कायम असून प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। काही ठिकाणी वीज वाहिन्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय, असं नागरिकांनी म्हटलंय। तर या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित वीज विभागाकडे निवेदन देत तातडीने दुरुस्ती कामं पूर्ण करून सुरळीत वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। तर भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असंही आवाहन केलं गेलंय। धांदरफळ पंचकृषीतले सर्व शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत। हे शेतकरी यायचं कारण की गेल्या 2 महिन्यापासून, साधारणतः जानेवारीपासून या सबस्टेशनवरून की निमजीजी असेल, पेमगिरी असेल किंवा रामेश्वर असेल किंवा धांदरफळ ग्रामीण शेतीची जी लाईट आहे ही अतिशय विस्कळीत झालेली आहे 2-4 महिन्यापासून। या ठिकाणी ही विस्कळीत होण्याचं कारण काही आम्हाला समजलेलं नाही आणि हे कारण समजावा म्हणून आम्ही या ठिकाणी सबस्टेशनला आलेलो आहे। 2-4 दिवसापूर्वी 10 MVचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट ही 10 MVचा सबस्टेशनला 10 MVचं टाकल्याबद्दल ट्रान्सफॉर्मर। पण या ठिकाणी आपल्या ट्रान्सफॉर्मर जसा 10 MVचा टाकतात 10 MVचा, तसं अकोले तालुक्यामध्ये 4 ठिकाणी 10 MVचे ट्रान्सफॉर्मर टाकताय। त्यांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, इंदुरी असेल या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये त्यांनी काय केलं, सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास लाईट दिली आणि आपल्याकडं त्यांनी अक्षरशः 2-2 तास लाईट देतात, त्याच्यातही बी झटके। आज शेतकऱ्याची तुम्ही जाऊन बघा, पिकं, घास, मका, टमाटे, कांदे अक्षरशः जळून गेलेले। शेतकरी कुणीच बोलत नाही। शेतकऱ्यांनी या ठिकाणी आवाज उठवला, काल मेसेज टाकला आणि एवढे होऊन अधिकाऱ्यांना देखील काल सूचना केल्या की येत आहे शेतकरी तुम्हाला निवेदन द्यायला येणार आहे, शेतकऱ्यांचे तुम्ही निवेदन घेण्यासाठी आलं पाहिजे। या ठिकाणी अतिशय उर्मटपणाचं या ठिकाणी अधिकारी झालेले, कुणीच इथं आलेले नाही, अधिकारी आले नाही। या ठिकाणी पोलीस आले परंतु अधिकाऱ्यांचा कोणाचा तपास नाही। आम्हाला या ठिकाणी उद्रेक करायचा नाहीये। आमची जोपर्यंत मागणी आहे आम्ही एकदम शांततेने आंदोलन करणार आहोत आणि अजून आम्ही 8-10 दिवसाचा त्यांना अवधी देणार आहोत। 8 दिवसात जर हा बदल झाला नाही तर भयानक असा या ठिकाणी शेतकरी उद्रेक करतील। गेल्या 2 महिन्यापासून जे लाईटीचं आपल्या धांदरफळ सबस्टेशनला जो प्रॉब्लेम चालू आहे, आपण सर्व शेतकऱ्यांनी निश्चितच या ठिकाणी आज तीव्र असं आंदोलन घेतलं। परंतु जे नैसर्गिक आपत्ती आता मध्यंतरी जे 8-15 दिवसापूर्वी गारपीट झाली, त्याच्यातून कुठेतरी शेतकरी आज सावध होतानी आज पुन्हा एकदा जर सरकारी अधिकाऱ्यांनी जर लाईटीचा जर मारामारी जी चालवली, आज 5 MPKV वरून 10 वरती त्यांनी सबस्टेशनची पॉवर नेलाय। निश्चितच या गोष्टीचा आनंद शेतकऱ्यांना आहे, पण याला पर्यायी त्यांनी अगोदरच या ठिकाणी व्यवस्था करून ठेवायला पाहिजे होती। आज अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केली, त्यांना कोथिंबिरीला दर 2 ते 3 दिवसाला पाणी लागतं, पण आज ते माल वाळून चालले, घासासारखे जनावरांचा चारा वाळून चाललाय। स्वतः माझी 50,000 काडी फ्लावरची 7 तारखेची लागवड आहे, रोप घरी येऊन पडलंय, लावायला पाणी नाही, ते जर जळालं त्याला जबाबदार कोण? निश्चितच याच्यावरती सरकारने काहीतरी योग्य असा निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर या ठिकाणी असं तीव्र असं आमरण उपोषण हे आज आपण या ठिकाणी या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो। सध्या धांदरफळ सबस्टेशनमधून शेतकऱ्यांना
4 तासाची लाईट येत होती तर तिची 4 तासाची लाईट सुद्धा आता 2 तास वाढली आहे. अजून नदीचं पाणी गेलं खाली 2 तासामध्ये झटके आणि तास लाईट भेटली पाहिजे आमची मागणी आहे. जे काय तुम्हाला आता हे मागच्या 4-1 दिवसात जो त्रास झाला तो त्रास आपल्याला त्वरित कमी करता येईल. आज आपण आता जसं आपण छोटा ट्रान्स हमिंगला ठेवतो, थोडा तापवतो, तसं तो आपण हमिंगला ठेवलेला आहे. म्हणजे हे तुमच्यासाठी केलं, रिस्क घेऊन केलं. ते पण आज घेता येत नव्हतं, पण आपण वरती बोलून, कारण ते पण दुसरं ऑफिस आहे. मग आपलं MSCB व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाचं दुसरं ऑफिस आहे, त्यांच्याकडून परमिशन घेतल्यानंतरच ते करतात. आज आपण तो हमिंगला घेतलेला आहे. 8-9 तास तो आपण हमिंगला होईल आणि त्याच्यानंतर आपण जो काय तुमचा लोड दुसऱ्या ट्रान्सफर शिफ्ट केला आहे तो त्याच्यावर घेऊन टाकू. त्याच्यावर घेतल्यानंतर आपला जो वीज पुरवठा आहे तो सुरळीत होणार आहे. दुसरा तुमचा तो जो मुद्दा होता 11 तासाचा, हा जरा टेक्निकल विषय आहे 11 तासाचा. तर मला थोडंसं वरती चर्चा करून याच्यात काय मार्क काढतील ते बघतील, कारण 11 तास एजीला तर कुठेतरी सपलं, कुठेच नाही सपलं. नाही होता साहेब, एक वर्षापूर्वी सप्लाय होता. आम्ही जे म्हणतोय का नाही, सगळे शेतकरी एवढे शेतकरी काय तुम्ही ऐका चव्हाण साहेब, तुम्ही लगेच बोला त्यांच्याशी, होईल का नाही होईल सांगा, म्हणजे आम्हाला परवाच्या आंदोलनाची नियोजन करायचं. माझं बोलणं पूर्ण होतं. जर खरोखर तसं असेल तर आपण 100% तसाच निर्णय घेऊ, कारण शेवटी सगळं हे नियमामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये असेल तर आपण घेऊ, पण नसेल तर मग आमचा पण नाही इलाज. पण तुमच्यासाठी प्रयत्न करू. 100% मागच्या वेळेस पण आपलं इथं धांदरफळला तुम्ही आपलं हे बंद केलं होतं सबस्टेशन, त्यावेळेस मीच आलो होतो. त्यावेळेस पण तुमचा तो प्रश्न, मी तुम्हाला त्यावेळेस असं म्हटलं होतं की चर्चेतून मार्ग निघेल, पण त्यावेळेस आपली आधी आंदोलन झालं, नंतर चर्चा झाली. चर्चा अगोदर व्हायला पाहिजे होती. चर्चा सरपंच साहेब होतं ना त्यावेळेस. तर त्यावेळेस आपण चांगला मार्ग काढला आणि त्यावेळेस आपण लोड शेडिंग चेंज केलं. एका दिवसात किती वेळ आपल्याला लागला याला चर्चा करून? फक्त 2-3 तासच चर्चा करून तो मार्ग निघाला. हा पण मार्ग चर्चेतून निघणार. साहेब ऐका ना, आमचं तसं नाही म्हणणं. दुसरे तुमचे जे विषय आहे, ट्रिप होते अकोल्यावरून. साहेब हा ट्रान्सफॉर्मर अचानक आला का? त्याला परमिशन घेतल्याशिवाय आला नाही ना, मग त्याला जोडायची परमिशन मिळालीच असेल ना. अचानक आला का? यावेळी अधिकारी आंदोलनस्थळी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना काही काळ सबस्टेशन बंद करून रस्त्यावर उतरावं लागलं. नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.